नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका ज्या जानेवारीमध्ये मध्यावधी कदाचित होण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांना उमेदवारी पाहिजे आहे, ज्यांनी पक्षाकडे अर्ज केलेला आहे, वेगवेगळे पक्ष 7-8 पक्ष आहेत आपले, तर त्याच्यामध्ये जे प्रबळ दावेदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. शहराबद्दल त्यांचं विजन काय आहे, या त्यांचा जो प्रभाग आहे त्या प्रभागातल्या समस्या काय आहेत, ते प्रश्न ते कसे सोडवणार, मतदारांनी त्यांना का निवडून द्यावं, याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारत असतो. आज माझ्याबरोबर आहेत धर्मराज साळवे. धर्मराज, आपलं स्वागत आहे. थँक्यू. धर्मराज साळवे हे पूर्वी एमआयएमचे प्रवक्ते होते. एमआयएमचे नंतर रिपब्लिकन पिंपरी चिंचवड शहर सेना त्याचे अध्यक्ष पण होते. नंतर आता ते पिंपरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. तसेच प्रदेश सचिव संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना पदं भरपूर आहेत. त्यांची यादी मोठी आहे, मी जास्त काही ती वाचून दाखवत नाही. परंतु गेले 10-15 वर्ष ते सार्वजनिक जीवनामध्ये आहेत. आणि मासुगड कॉलनी, अजमेरा कॉलनी, नेहरूनगर हा जो पट्टा आहे, संपूर्ण हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 9, तिथून ते इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांच्या मातोश्रींनी सुद्धा एमआयएमच्या वतीने त्यावेळी म्हणजे 2017 मध्ये अर्ज दाखल केला होता. तब्बल 1781 मतं घेतली, म्हणजे चांगली लक्षवेधी मतं घेतली होती. आणि त्याच्यामुळे तेव्हापासून ते राजकारणामध्ये आणखीन सक्रिय झालेले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 मध्ये जी शेड्यूल कास्टची जागा आरक्षित आहे, तिथून ते इच्छुक आहे. धर्मराजी, मला सांगा, नेमकं पिंपरी चिंचवड शहराच्या या राजकारणामध्ये तुम्हाला आता नेमकं निवडणूक का लढवायची, कारण काय? आज जर शहरात पिंपरी चिंचवड शहराची परिस्थिती पाहिली तर सत्ताधारी पक्ष भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी शहरामध्ये एक दूषित वातावरण केलेलं आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आहोत असं सांगत त्यांनी सत्ता मिळवली. आणि सत्ता मिळवल्यानंतर आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेत भ्रष्टाचाराचं जे मापदंड ओलांडण्याचं काम सर्वाधिक केलेलं आहे ते भाजप सरकारने केलेलं आहे. आणि अशामध्ये काय झालंय की नेहमी तेच चेहरे आज जुन्या चेहऱ्यांनाच पुन्हा पुन्हा संधी मिळते. त्यामुळं काय होतंय की महापालिकेमध्ये नवीन नवखे चेहरे आले पाहिजेत, जे युवकांसाठी लढत आहेत, शहरातील विविध कामांसाठी झगडतायत, भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतायत. अशा नवयुवकांनी पुढे आलं पाहिजे असं शरद पवार साहेबांनी सांगितलं की आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. म्हणून एक नवीन चेहरा म्हणून या शहरातील राजकारणाला एक नवीन कलाटणी देण्यासाठी आणि शहरातील महत्वाचे मुद्दे घेऊन महापालिकेच्या सभागृहात मांडण्यासाठी आणि ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रयत्न करत असून मी या महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला. अच्छा, मला सांगा, राजकारणाची सुरुवात तुम्ही एमआयएम पासून केली. एमआयएम नेमकं कसं काय निवडलं तुम्ही? मी आंबेडकर चळवळीमध्ये भरपूर काम करताय. एमआयएम हा एक विशिष्ट याचाच ओळखला जातो. प्रत्यक्षात तसा असं त्यांनी सर्वांगीण भूमिका घेतलेली आहे. म्हणजे एमआयएमचे जे प्रमुख आहे, सर्व आहेत, खासदार हसदुद्दीन ओवैसी, त्यांची सुरुवातीची भूमिका, आताची भूमिका, आता ते सर्वसमावेशक भूमिका घेत आहेत. तुम्ही नेमकं एमआयएम का निवडला होता सुरुवातीला? म्हणजे मी आधी मुळात स्पष्ट करू इच्छितो की मी सुरुवात रिपब्लिकन सेनेतून केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात मी 2012 साली त्यांच्या नेतृत्वात राजकारणाची सुरुवात केलेली आहे. आंबेडकर चळवळीमध्ये माझी सुरुवात आहे. 2012 ते 16 पर्यंत मी रिपब्लिकन सेनेत काम केलेलं आहे. मग त्यानंतर एमआयएमचे जे इथले वरिष्ठ नेते होते ते माझ्या मागे लागले होते की तुम्ही आमच्या बरोबर पक्षात या. हा पक्ष संविधानवादी आहे, आमचे नेते बॅरिस्टर ओवैसी साहेब हे सर्वांना न्याय देण्यासाठी काम करतात. तर मलाही वाटलं की एक अशा नवख्या पक्षामध्ये जो शहरातील नागरिकांना, इथे मुस्लिम समाजाचं मतदान चांगलं आहे, या शहरामध्ये दलित समाजाचं मतदान चांगलं आहे आणि या लोकांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत झालं नाही. तर एक नवीन पक्ष, नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला ते संधी मिळते आणि ते काम करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. म्हणून मी एमआयएमच्या माध्यमातून पुढे आलो. या शहरामध्ये एक आंबेडकरी समाज आणि मुस्लिम समाज यांची मोठ बांधली आणि इथल्या मुस्लिम समाजाला संविधानवादी विचारसरणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि त्यांना घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत, मग शाळेचे प्रश्न, उर्दू शाळेचे प्रश्न असतील, कब्रस्तानचे प्रश्न असतील, त्यांचे जे इतर सामाजिक शैक्षणिक प्रश्न असतील, त्यावर काम मी एमआयएमचा प्रवक्ता आणि शहराध्यक्ष म्हणून केलेलं होतं. अच्छा, मला सांगा, नेमकं मुस्लिम समाज आणि आंबेडकरी समाज दोन्ही मिळून या शहरातले समीकरण काय असेल? राजकीय समीकरण आपण समजा मतदानाच्या याच्या वेळेस आपण विचार करतो, हे पॉकेट इतकं, ते पॉकेट इतकं, हे दोन्ही मिळून गठ्ठा मतं किती असतील अंदाजे?
शहर पातळीवर शहर पातळीवर मुस्लिम समाजाचं आणि आंबेडकरी समाजाचं जे मतदान आहे ते निर्णायक आहे. म्हणजे त्यांनी ठरवलं तर बऱ्यापैकी इथली सत्ता ते बदलू शकतात. बर. म्हणजे पिंपरी विधानसभेचा आमदार हा दलित किंवा मुस्लिम समाजाचा निवडून चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. आता हे जे काही झाले सत्ताधारी पक्षातले निवडून येत आहेत ते फक्त या समाजाचं मतांचं ध्रुवीकरण करून आणि ह्या मतांचा वापर करून सत्तेत येतात, पण त्या समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. बर बर. म्हणजे समाजाचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कुठलाही रस दिसत नाही. फक्त मतदानाच्या दिवशी त्यांचा वापर करायचा आणि त्यांची मतं घ्यायची, पण त्यांचं कुठल्याही सर्वांगीण विकास या ठिकाणी करायचा असं त्यांच्याकडून दिसून येत. पॉकेट किती येते साधारण आपल्याकडे? साधारण आता 17,23,412 काय मत आहेत टोटल मतदार आहेत. त्याच्यात किती असेल अंदाजे? 17 लाख मतदारामध्ये जवळपास 2.5 ते 3 लाख मतदार हा मुस्लिम समाजाचा आहे आणि त्याच्यावर एक 3 ते 4 लाख मतदान हे आंबेडकरी दलित समाजाचं मतदान आहे. अरे वा, चांगलं मोठं पॉकेट आहे. मोठं पॉकेट आहे. फक्त काय आहे की या मतासाठी असणारे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना संधी देत नाही. अच्छा, त्यांना संधी मिळत नाही आणि ती संधी मिळत नसल्यामुळे त्या समाजावर आजही तो समाज फक्त एससी आरक्षणासाठीच तेवढाच आणि त्या उमेदवारांनी फक्त तिकीट घ्यायचं, त्यांनी समाजासाठी किंवा त्यांच्या राजकीय प्रश्नांविषयी बोलायचं नाही. म्हणून आम्हाला पुढे यावं लागतंय की आपण बोलू शकतो, समाजाचे जे प्रश्न आहेत ते आपण मांडू शकतो, म्हणून पुढे येण्यासाठी आम्ही पुढे. काय प्रश्न काय तुमचा वार्ड? मला तुमच्या वार्डची साधारण भौगोलिक परिस्थिती काय ती सांगा आणि त्या वार्डच्या समस्या काय आहेत? प्रभाग क्रमांक 9 हा आमचा प्रभाग आहे. या ठिकाणी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे आणि ती पुढेही राहणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि ह्याच प्रभागातून मी आरक्षित जागेमधून इच्छुक आहे. हा प्रभाग गांधीनगर, खराळवाडी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, अजमेरा, मासोळकर कॉलनी, कामगार नगर, उद्यम नगर अशा हा वार्डांचा हा प्रभाग आहे. यामध्ये कॉस्मोपॉलिटिशियन मतदान चांगलं आहे. या ठिकाणी गांधीनगर सारखी झोपडपट्टी आहे, या ठिकाणी विठ्ठलनगर सारखी झोपडपट्टी स्लम एरिया आहे, त्याचबरोबर यशवंतनगर सारखा एरिया आहे जो आजही विकासापासून वंचित आहे. यशवंतनगर पर्यंत हा मतदारसंघ? हो, यशवंतनगर पर्यंत हा मतदारसंघ आहे. या ठिकाणी डेव्हलपमेंट पोहोचलेलं नाही. या ठिकाणी अजमेरा आहे, मासोळकर आहे, कामगार नगर आहे. या ठिकाणी एक सुशिक्षित वर्ग आहे, चांगला कमवणारा वर्ग आहे, त्यांनी त्यांचं डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आजपर्यंतच्या राजकीय लोकांनी मला असं वाटतं त्याच ठिकाणी जास्त लक्ष दिलंय. अच्छा, झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष केलंय. किती झोपडपट्टी किती आहे ना साधारण? म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 50% झोपडपट्टीचं मतदार आहे आणि 50% कॉस्मोपॉलिटिशियन आहे. अच्छा, मग त्यांचे प्रश्न आहेत तसेच. SRA प्रकल्प राबवत आहेत ना? कुठे राबवत आहेत? राबवण्यासाठी पुढाकार कोणी घेत नाही आणि पुढाकार घेतला तर अडवले जातात आणि टक्केवारीचं हे कमिशनचं हे गणित SRAच्या माध्यमातून इथले आजी माजी करत असतात असं दिसून येतं. आणि SRA राबवले तरी आज SRAची क्वालिटी काही ठेवलेली आहे. प्रत्येकाला घर कुठे मिळतंय? विठ्ठलनगरला JNR मध्ये प्रकल्प राबवला, SRA मधून प्रकल्प राबवला, नेहरूनगर, विठ्ठलनगर ते तर आहे की उदाहरण आहे समोर. तुमचा आता गांधीनगरचा सुद्धा प्रस्तावित आहे. आज मी त्या ठिकाणचे व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करतो. काय परिस्थिती आहे विठ्ठलनगरची, त्या JNR प्रकल्पाची काय परिस्थिती आहे? पाणी वाहतंय, गटार स्वच्छ नाहीये, कचरा पडलेला आहे. लोकांच्या त्या JNR प्रकल्पातल्या लिफ्ट बंद आहेत. 7-7, 8-8 मजली ज्या बिल्डिंग आहेत, 7 मजली बिल्डिंग आहेत, एकदा वर गेला ना माणूस त्याने खाली यायचं बंदच करायचं. अरे बापरे, तर लिफ्टच बंद आहेत. पाण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे. पाणी दूषित पाणी येत आहे. आपणच बातमी लावली होती माझी की पाणी पुरवठा शहरालाच, मी तर शहराचीच मागणी केली होती. या ठिकाणी तर असलं गलिच्छ पाणी येतंय, नाल्याच्या बाजूलाच पाईपलाईन आहे पाण्याची. मग त्या दोन्ही फुटल्या तर एकत्र झालं तर गटाराचं पाणी लोकांना प्यावं लागतं. ही दुर्दशा आहे. पाणी पुरवठा विभागाला सारखं कळवून त्या दुरुस्ती करून घ्यावं लागतात. पण नगरसेवकांनी काय केलं? 4 नगरसेवक राष्ट्रवादी तुमच्या पक्षाचे नगरसेवक प्रत्येक नगरसेवक उपलब्धच होत नाहीत. आमच्या ज्या नगरसेविका होत्या आमच्या गांधीनगर आणि खराळवाडी विभागामध्ये 18 वर्षापासून नगरसेवक नाहीये. अच्छा, बरं. 18 वर्षापासून स्थानिकचा नगरसेवकच संपूर्ण खराळवाडी याच्यामध्ये येते. खराळवाडी पण आहे, गांधीनगर पण आहे. स्थानिकचा नगरसेवकच नसल्यामुळे काय होतंय, लोक जाणार कुठं? मग लोक काय करतात, होईल ते होईल, जसं आहे तसं आपण ऍडजस्ट करू.
आणि ऍडजस्ट करून मग लोकांना नाक त्रास करून जसं म्हणजे तोंड दाबून मुक्क्याचा मार सहन करायची परिस्थिती लोकांची झालेली आहे. अच्छा. त्यामुळे ते बदलायला हवं. म्हणून लोकांनी आज ठरवलंय की स्थानिकचा नगरसेवक दिला ना की तो आपले प्रश्न सोडवू शकतो. बाहेरच्या नगरसेवकाकडे जायचं, त्याच्या दारामध्ये तासन तास थांबायचं, मग तो आपल्याला एंटरटेन करणार आणि मग तो सांगणार की तुमचा नगरसेवक तो आहे, त्याच्याकडे जा. म्हणजे प्रत्येकाने काय केलं, अ ब कड मध्ये 4 नगरसेवक त्यांनी तुम्ही तिकडे जा, तुमचा वार्ड आमच्याकडे नाही त्यांच्याकडे जा असं म्हणून टाळून द्यायचं. आणि मग काय मतदार आपला नागरिक करणार काय, होईल ते होईल. मग तुझ्याकडे नेमकं विजन काय या वार्ड? माझ्याकडे विजन आहे. ते समस्या तू सांगितल्यास, समस्या खूप आहेत, त्या समस्यांवर उत्तर मीच असणार आहे. मला जर स्थानिक नागरिकांनी, माझ्या मतदार बांधवांनी जर संधी दिली तर या गांधीनगर असेल, खरळवाडी असेल व विठ्ठलनगर असेल, नेहरू नगर असेल, अजमेराचा परिसर असेल, इथल्या लोकांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने मी पहिलं सकारात्मक पाऊल टाकेल. लोकांची इच्छा असेल तर लोकांच्या माध्यमातूनच, नागरिकांच्या माध्यमातून SRAचा चांगला प्रकल्प जो आजपर्यंत कधी कुठे झाला नसेल असा चांगला प्रकल्प लोकांच्या लोकमतातून निर्माण करण्याचा माझा हेतू असेल. प्रत्येकाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा मानस असेल. आज आमच्या खरळवाडीमध्ये एक महापालिकेची शाळा आहे, विठ्ठलनगर, नेहरूनगर मध्ये महापालिकेची शाळा आहे. त्या ठिकाणी सुद्धा उन्हाळ रोड रोमियनची तिथं संख्या वाढलेली आहे, त्याच्यावर आळा बसवणं असेल. पोलीस स्टेशनचं विकेंद्रीकरण असेल की प्रत्येक वॉर्डमध्ये एक पोलीस चौकीचा प्रयत्न असेल की जेणेकरून त्या ठिकाणची गुन्हेगारी थांबली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बदल केला पाहिजे. प्रत्येकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे, हक्काचं चांगलं पाणी, हक्काचं चांगलं आरोग्य, हॉस्पिटलची चांगली सेवा प्रत्येक वॉर्डमध्ये. म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये एक मोहल्ला क्लिनिक कसं असेल त्यासाठी प्रयत्न असेल. प्रत्येकाला आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं, रस्ते अंतर्गत जे काही कामं असतील दुरुस्तीची ती त्यामध्ये चांगल्या पद्धतीने करण्याचा माझा मानस असेल. वॉटर मीटर गटर याच्या पलीकडे तू काही पाहतो का नाही वार्डमध्ये असा मोठा एखादा प्रकल्प राबवावा असं काही आहे का? आता आहे ना सध्या वॉर्डमध्ये प्रकल्प आणण्यापेक्षा आहे ना त्यांना चांगलं जीवन देण्याची माझी पहिली प्राथमिकता असेल. 5 वर्षाचा कालावधी नगरसेवक म्हणून मिळेल. पहिल्या वर्षामध्ये स्थानिकांचे आरोग्य आणि शैक्षणिक आणि त्यांचे जे सामाजिक जे आहे ते प्रश्न सोडवल्यानंतर मग मी गांधीनगर संपूर्ण प्रभागामध्ये क्रीडांगणाची सोय झाली पाहिजे यासाठी प्रयत्न. तुमचे आरक्षण किती आहेत त्या वार्डमध्ये? आरक्षण आहेत किती? विकसित झाली किती? व्हायची किती? अतिक्रमण किती? काय आहे का? आमच्या प्रभागामध्ये म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये शाळेचं आरक्षण आहे, गार्डनचं आरक्षण आहे, म्हणजे सर्व झोपडपट्टी बसलेली आहे आरक्षणांवर. तर हे आरक्षण कधी, ते आरक्षित जागा कधी, नवीन डीपी मध्ये काही चेंज असेल ना त्याच्यामध्ये? नवीन डीपी मध्ये असा काही चेंज नाहीये, आहे तसा ठेवलेला आहे. फक्त आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला जी जागा आहे तिथेच थोडंसं आरक्षणामध्ये बदल आहे. बाकी नवीन असा काही बदल तिथं झालेला नाही आरक्षणामध्ये. जे मूळ आरक्षण आहे ते तसेच आहेत. पण आरक्षित जागांवर झोपडपट्टी आहे, इतर नागरिक क्षेत्र आहे, तर थोडंसं SRAच्या माध्यमातून बिल्टअप झाल्यानंतर त्या गोष्टी सुटतील. अच्छा, ती जागा आमच्याकडे क्रीडांगणं आहेत, आमच्याकडं गार्डन आहेत, पण त्यांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित नाहीये. अच्छा, आमच्याकडे शाळा आहे पण शाळेमध्ये विद्यार्थी कमी आहेत. का तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी पोषक वातावरण तिथं निर्मिती झालेली नाहीये. शैक्षणिक दर्जा खालवते. महापालिकेकडे हस्तक्षेप करणारा नगरसेवक कोणीच नाही. फक्त 5 वर्षांनी इलेक्शन येणार आहे त्यावेळेला आम्ही तिथे येणार आणि मतं मागणार आणि लोकांना तेवढ्यापुरतं तेवढंच येतात, त्यानंतर येतच नाही. स्थानिकांना, लोकांना वार्डात फिरणारा नगरसेवक काय असतो हाच माहित नाही. म्हणून ग्राउंडला फिरणारा नगरसेवक रोज सकाळी उठल्यानंतर लोकांची काही समस्या आहेत का बाबा हे जाणून घेणारा नगरसेवक हवाय. त्यामुळे लोकांना काय, स्थानिक ठिकाणचा सार्वजनिक शौचालयाला जाणारा नगरसेवक जोपर्यंत ते निवडून देणार नाहीत ना तोपर्यंत लोकांच्या समस्या सुटणार नाही. फार महत्वाचं बोललं. कारण काय होतंय, बंगल्यातला राजकुमार येणार, नगरसेवक होणार आणि तो दिसणारच नाही, अशी आमची परिस्थिती झाली. त्यामुळे काय की लोकांमधला नगरसेवक पाहिजे जो त्या ठिकाणी राहिलेला आहे, त्या ठिकाणचं त्यांनी महापालिकेचं शिक्षण घेतलंय, त्या ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयात जो गेलेला आहे. ते मला पटलं, सार्वजनिक शौचालयात जाणारा नगरसेवक, त्याशिवाय त्याला समस्या त्याला माहिती आहेत. आज इतकी दुर्गंध, गोरगरिबाचं जगणं कसं एकदम असह्य झालेलं आहे, त्याशिवाय त्याला कळणार नाही. मला एक सांग, तुमच्याकडे ते महेंद्र अंतिलेचा तो सुद्धा मोठा मतदार आहे, मतदार आहे, तो मोठा मतदार आहे, पण त्यामधला काही मतदार हा स्थानिकचा आहे आणि काही तो इतर ठिकाणचा आहे. काही रहिवासी दुसरीकडून आलेले आहेत. पण त्या लोकांच्याही समस्या काय, ट्रॅफिक
आमचे गांधीनगरचे छोटे छोटे रस्ते आहेत, त्या ठिकाणी नेहमीच अपघात होतात. तो रस्त्याचं विस्तारीकरण झालं पाहिजे. हे कधी होईल? डेव्हलपमेंट ज्यावेळेस चांगल्या पद्धतीने त्यावेळेस त्या लोकांना गाड्या बाहेर काढायच्या म्हणल्या तर हे गाड्यांचं ट्रॅफिक चालूच असतं. त्या लोकांच्या समस्या काय आहेत? तिथल्या स्ट्रॉंग वॉटर असेल, त्यांचा एंट्रन्सच तिकडे आहे, त्याच्यामुळे त्यांना काही पर्याय नाही तसं. पर्यायच नाही. त्यामुळं त्यांनाही चांगला पर्याय निर्माण करून देणं, त्यांच्याही समस्यांकडे दुर्लक्षच असतं, त्यांच्याकडेही कोणी जात नाही. तू आतमध्ये गेलास कधी त्या सोसायटीमध्ये? सोसायटीमध्ये गेलेलो आहे. विधानसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान आमच्या उमेदवारावर फिरलोय. त्यावेळेला त्या लोकांनी पाडा वाचलाय, पण जाणार कोण, बोलणार कोण, अशी परिस्थिती आहे. खरंय. मला एक सांगतो, आता तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वीचं मला वाटतं शहरात ते एकमेव पॅनल असं आहे की 4ही नगरसेवक त्याच्यामध्ये निवडून आले, पण ते अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आहेत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नाहीत. मग तुझी डाळ कशी काय शिजणार तिथे? डाळ शिजणार नाही असं कसं? आम्ही गॅस चांगला देऊ, डाळ शिजवू, कुकर चांगलं वापरू. तुमच्या पक्षाची ताकद आहे किती तिथे? राष्ट्रवादीची ताकद ही शरदचंद्र पवार साहेब. हे शहर, पिंपरी चिंचवड शहर, हे शरदचंद्र पवार साहेबांनी डेव्हलप केलेलं शहर आहे. इथला नागरिक, इथला मतदार हा शरदचंद्र पवार साहेबांचा मतदार आहे, आणि तो शरद पवारांच्या उमेदवारांना विधानसभेला किती लीड आहे तुम्हाला? सुलक्षणाताईंना त्या प्रभागात किती लीड? तब्बल 72,000 मतदान आम्ही त्या विधानसभेत घेतले, आणि सर्वाधिक मतदान गांधीनगर खराळवाडी विभागाने दिलेलं आहे. अच्छा, असं म्हणजे आहे त्याच्यामध्ये मतदान आहे. मी काय म्हणलं, मतदार आमच्या बरोबर. किती मतदान पडलं तुमच्या या प्रभागातून? 9 मधून किती मतदान पडलं त्यांना? तब्बल 4,500 मतदान आमच्या गांधीनगर मधून मिळालंय. आमचा अर्धा प्रभाग असा आहे की तो भोसरीमध्ये 80% भोसरीमध्ये, आणि 20% हा खराळवाडी आणि गांधीनगर. 80% भोसरीमध्ये, हा बरोबर. खराळवाडी आणि गांधीनगर आणि थोडासा कामगार नगर, असं तो पट्टा. त्यातून 4,500 मतदान, त्यातून बऱ्यापैकी मतदान हे शरद पवार साहेबांनाच गेलेलं आहे. मग असं म्हणता येणार नाही की हे अजितदादांचे, हे शरद पवारांचं मतदार आहे, राष्ट्रवादीचा मतदार आहे. पण तुमचे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही? एकत्र करून तुमचं काय चाललंय? चर्चा चालू आहे. वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ त्याच्यावर चर्चा करत आहेत. जर एकत्र आले तरी चांगले, नाही आले तरी आम्ही लढवण्याची तयारी ठेवलेली आहे. म्हणजे महाविकास आघाडी ही तुमची? महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत, आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात हे इलेक्शन आम्ही पूर्णतः या शहरामध्ये नवख्या उमेदवारांना, तरुण उमेदवारांना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त उमेदवार देऊन प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त नगरसेवक हे शरद पवार साहेबांच्या विचारांचे निवड. छान. तर मला एकूण पाहिलं आपण की शहरामध्ये अशा प्रकारे नवीन चेहरे, सुशिक्षित चेहरे, उच्च शिक्षित, हा द्विपदवीधर आहे धर्मराज. याशिवाय तो चांगला वक्ता पण आहे, बोलतो, त्याचा अभ्यास आहे, प्रभागाचा अभ्यास कसा आहे ते सुद्धा फार महत्वाचं असतं. मतदान करताना मतदार हा पहिला विचार करतो की हा माणूस आपल्या कामाला येणार आहे की नाही, सहज उपलब्ध होणार आहे की नाही. तशा पद्धतीने म्हणून जाणीवपूर्वक आम्ही मुलाखतीमध्ये या सर्व गोष्टी जाणून घेत असतो. धर्मराज, तू फार व्यवस्थित त्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. तुमच्या वाढचा अभ्यास पण चांगला आहे. गो अहेड. आमच्याकडून धन्यवाद.